नमस्कार. मी श्री सुशील अनंत म्हात्रे, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण 12वी सायन्सचा चॅप्टर होतोय, मॅथ्सचा चॅप्टर होतोय. चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. हा कंप्लीट चॅप्टर आपल्याला बघायचा आहे. जवळपास 25 ते 30 मिनिटं लागतील. पूर्ण त्याच्यामध्ये आपला चॅप्टर कव्हर करायचा आहे. आता चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट बघायचं. काय स्टेटमेंट म्हणजे काय? जे डिक्लेरेटिव्ह वाक्य आहे, जे वाक्य आहे ते आयदर ट्रू किंवा फॉल्स असेल, पण दोन्ही नसेल, अशा वाक्याला म्हणतो आपण करणार आहे स्टेटमेंट. पुन्हा बघा, स्टेटमेंट म्हणजे काय? जे खरं आहे किंवा खोटं आहे पण दोन्ही नाही, अशा वाक्याला म्हणतो आपण स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय होणार आहे? द डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ इज कॉल्ड ॲज, त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट. मग स्टेटमेंट कोणकोणती नाहीत? स्टेटमेंट कोणकोणती नसतात? ऑर्डर दिलेलं वाक्य स्टेटमेंट नसतं. नंतर एक्सक्लामेटरी वाक्य स्टेटमेंट नसतं. प्रश्नार्थक वाक्य स्टेटमेंट नसतं. बघा, एखादी रिक्वेस्ट, एखादी ऑर्डर, नंतर करणारा प्रश्न विचारला असेल तर ती स्टेटमेंट धरत नाही. पुन्हा प्रश्नार्थक, नंतर करणारा घेता आपण एक्सक्लामेटरी, नंतर एखादी करणारा ऑर्डर दिली असेल किंवा रिक्वेस्ट दिली असेल किंवा कमांड दिली असेल, अशी वाक्य आपण स्टेटमेंट धरत नाही. मग स्टेटमेंट म्हणजे काय? जे खरं आहे किंवा खोटं आहे पण दोन्ही नाही, त्याला म्हणतो स्टेटमेंट. आता स्टेटमेंट आपण समजा दोन स्टेटमेंट घेतले, एक पी माणूस आणि क्यू माणूस. दोन स्टेटमेंट काय असतील? एक तर दोन्ही खरे बोलतील, किंवा पहिला खरा दुसरा खोटा, किंवा पहिला खोटा दुसरा खरा, किंवा दोन्ही खोटे बोलतात. मग दोन्ही जर खरी असेल तर दोन्ही ट्रू, टी टी. एक ट्रू एक फॉल्स, म्हणजे एक टी एक एफ. नंतर पहिला एफ दुसरा टी, नंतर काय बोला दोन्ही फॉल्स. मग त्या ट्रूथ टेबलमध्ये कसं असतं बघा, टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ. आता आपल्याला बघायचं आहे ही जी स्टेटमेंट असतात ती कशाने जोडतो आपण, त्याला म्हणतो आपण कनेक्टिव्ह. स्टेटमेंट ज्याने जोडतो त्याला म्हणतो आपण कनेक्टिव्ह. मग कनेक्टिव्ह कोणते आहेत? 5 कनेक्टिव्ह दिलेत. अँड, ऑर, नॉट, कंडिशनल आणि बाय कंडिशनल. कोणकोणती आहेत? अँड, ऑर, नॉट, नंतर कंडिशनल आणि बाय कंडिशनल. म्हणजे हे काय पहिलं बघा. अँड म्हणजे काय? अँडला म्हणतो आपण कंजंक्शन. अँडला म्हणतो आपण कंजंक्शन. सिम्बॉल आहे उलट व्ही. सिम्बॉल आहे उलट व्ही. अँड म्हणजे उलट व्ही. ऑर म्हणजे नॉर्मल व्ही. निगेशन म्हणजे जे सिमिलरचं चिन्ह आहे ते. कंडिशन म्हणजे वन साइड ॲरो. आणि बाय कंडिशन म्हणजे काय बोला, दोन्ही साईडला ॲरो. पुन्हा बघा, अँड म्हणजे उलट व्ही, ऑर म्हणजे सरळ व्ही, नॉट किंवा निगेशन म्हणजे करणारा सिमिलरचं चिन्ह, कंडिशनल म्हणजे वन साइड ॲरो, आणि बाय कंडिशन म्हणजे काय बोला, दोन्ही साईडला ॲरो. आता याचं ट्रूथ टेबल आपल्याला पाहायचं. अँडचं ट्रूथ टेबल पाहायचं. पहिलं अँड म्हणजे उलट व्ही. मग अँडचं ट्रूथ टेबल काय होणार आहे? जर दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. त्या वाक्यात बोला अँडचं ट्रूथ टेबल दिलं घेणारा दोन्ही ट्रू तरच ट्रू. आपण पहिलं बघितलं, अँड म्हणजे उलट व्ही, आणि उलट व्ही म्हणजे अँड म्हणजे दोन्ही ट्रू तरच ट्रू. आता ऑर, ऑर म्हणजे सरळ व्ही, आणि सरळ व्ही म्हणजे करणारा एक जरी ट्रू तर ट्रू. बघा, ऑर म्हणजे सरळ व्ही म्हणजे एक जरी ट्रू तरी ट्रू. दोन झाल्या. अँड म्हणजे उलट व्ही, उलट व्ही म्हणजे दोन्ही ट्रू तरच ट्रू. ऑर म्हणजे सरळ व्ही,
आणि सरळ व्ही म्हणजे काय घेतलं बोला आपण, ऑर म्हणजे करणार आहे एक जरी ट्रू तर ट्रू. नॉट म्हणजे निगेशन, ते चिन्ह सिमिलरचं असं आहे. नॉट म्हणजे निगेशन. निगेशन म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, उलट. बघा आपण 3 बघितलंय. अँड म्हणजे उलट, व्ही म्हणजे दोन्ही ट्रू तर ट्रू, ऑर म्हणजे नॉर्मल व्ही म्हणजे एक जरी ट्रू तरी ट्रू, निगेशन म्हणजे उलट. आता कंडिशनल, कंडिशनल म्हणजे वन साइड ॲरो. पुन्हा बघा, कंडिशनल म्हणजे वन साइड ॲरो. त्याला इफ देन सुद्धा म्हणतात. कंडिशनल म्हणजे इफ देन म्हणजे वन साइड ॲरो. कंडिशनल म्हणजे इफ देन म्हणजेच वन साइड ॲरो. मग कंडिशनचा ट्रू टेबल काय, पहिल्या ट्रूला दुसरा फॉल्स फॉल्स, पहिल्या ट्रूला दुसरा फॉल्स, बाकी सगळे ट्रू. पुन्हा बघा, कंडिशनल म्हणजे काय बोला, वन साइड ॲरो, आणि वन साइड ॲरो म्हणजे घेणार आहे पहिल्या ट्रूला दुसरा फॉल्स, बाकी सगळे ट्रू. पुन्हा आपण सगळे बघू. अँड म्हणजे उलट व्ही, उलट व्ही म्हणजे दोन्ही ट्रू तरच ट्रू. ऑर म्हणजे नॉर्मल व्ही, एक जरी ट्रू तरच ट्रू. निगेशन म्हणजे उलट. कंडिशनल म्हणजेच इफ देन म्हणजेच वन साइड ॲरो म्हणजे घेणार आहे पहिल्या ट्रूला दुसरा फॉल्स, बाकी सगळे ट्रू. आता बाय कंडिशन, बाय कंडिशन म्हणजे दोन्ही साईडला ॲरो, आणि त्याला म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली म्हणजे बाय कंडिशन. मग बाय कंडिशन म्हणजे काय, दोन्ही जर सेम तरच ट्रू. म्हणजे दोन्ही टी तर टी आणि एफ तरी टीच. बाय कंडिशन म्हणजे दोन्ही ट्रू, दोन्ही सेम तरच ट्रू, बाकी सगळे फॉल्स. बाय कंडिशन म्हणजे दोन्ही सेम तरच ट्रू. पुन्हा बघा, सुंदर चॅप्टर बघा. पहिला, स्टेटमेंट म्हणजे काय, जे वाक्य खरं आहे किंवा खोटं आहे पण दोन्ही नसतात त्याला म्हणतात स्टेटमेंट. प्रश्न विचारलेला असेल, कमांड दिली असेल, रिक्वेस्ट केली असेल, एक्सक्लामेटरी असेल तर ते स्टेटमेंट नसतं. दोन माणसांचं संभाषण कसं असेल, दोन्ही ट्रू, TF, FT आणि FF. दोन वाक्यांना जोडणाऱ्याला म्हणतो आपण कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह घेतोय आपण 5. पहिला घेतला अँड म्हणजे उलट व्ही, म्हणजे त्या ट्रूथ टेबल दोन्ही ट्रू तरच ट्रू. ऑर म्हणजे सरळ व्ही म्हणजे एक जरी ट्रू तर ट्रू. निगेशनचं सिम्बॉल, निगेशन म्हणजे नॉट म्हणजे ते सिमिलरचं सिम्बॉल आहे. पुन्हा बघा सिम्बॉल कसं आहे, असं आहे, त्याला काय म्हणतो आपण उलट. ट्रूथ टेबल उलट. कंडिशनल त्याला म्हणतो इफ देन. कंडिशनल म्हणजे पहिल्या ट्रूला दुसरा फॉल्स, बाकी सगळे ट्रू. आणि बाय कंडिशनल म्हणजे इफ अँड ओनली, दोन्ही साईडला ॲरो, आणि त्याचा ट्रूथ टेबल म्हणजे काय बोला आपण, दोन्ही सेम तरच सेम. म्हणजे दोन्ही टी तर टी आणि दोन्ही एफ तरी टीच, बाकी सगळे फॉल्स. शॉर्टकटमध्ये बघा, अँड म्हणजे दोन्ही ट्रू तर ट्रू, ऑर म्हणजे एक जरी ट्रू तर ट्रू, निगेशन म्हणजे उलट, कंडिशनल म्हणजे पहिल्या ट्रूला दुसरा फॉल्स, आणि बाय कंडिशन म्हणजे काय बोला आपण, दोन्ही सेम तर ट्रू. तिचा ट्रूथ टेबल म्हणजे कनेक्टिव्ह झाले आपले. आता बघा टॉटॉलॉजी म्हणजे काय. टॉटॉलॉजी म्हणजे काय, जर ट्रूथ टेबल 3 गोष्टी बघा, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन त्याला म्हणतो फॉलसी, आणि कॉन्टिजन्सी. 3 गोष्टी कुठल्या, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन त्याला म्हणतो फॉलसी, आणि एक तिसरा आहे कॉन्टिजन्सी. पुन्हा कुठलं, पहिलं टॉटॉलॉजी, नंतर कॉन्ट्राडिक्शन, त्याचा अजून एक नाव फॉलसी, आणि करणार आहे कॉन्टिजन्सी. मग टॉटॉलॉजी म्हणजे काय,
टॉटॉलॉजी म्हणजे काय? जर ट्रूथ टेबलमधल्या सगळ्या किमती टी 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 आल्या त्याला म्हणतो आपण टॉटॉलॉजी, म्हणजे ट्रू आल्या तर टॉटॉलॉजी. जर ट्रूथ टेबलमधल्या सगळ्या किमती फॉल झाल्या म्हणजे एफ 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 सगळ्या फॉल आल्या त्याला काय म्हणतो आपण फॉलसी किंवा कॉन्ट्रॅडिक्शन. आणि जर ते मिक्स झाल्या टॉटॉलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रॅडिक्शन पण नाही त्याला म्हणतो आपण कॉन्टिजन्सी. एकेका शब्दात टॉटॉलॉजी म्हणजे सगळे टी, कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे सगळे एफ, आणि कॉन्टिजन्सी म्हणजे टॉटॉलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रॅडिक्शन पण नाही, मिक्स, त्याला म्हणतो आपण कॉन्टिजन्सी. हा दुसरा पार्ट झाला. सिंपल बघा. पहिला पार्ट स्टेटमेंट कोणकोणते आहेत ते सांगता आलं पाहिजे. दुसरा पार्ट ट्रूथ टेबल, ऑब्टेन द ट्रूथ टेबल ऑफ फॉल, जे काय असेल ते. तिसरा पार्ट प्रूव्ह दॅट इट इज टॉटॉलॉजी किंवा कॉन्ट्रॅडिक्शन किंवा कॉन्टिजन्सी, तिसरा पार्ट झाला. आता चौथा पार्ट लॉजिकल इक्विव्हलंट म्हणजे काय. चौथा पार्ट लॉजिकल इक्विव्हलंट म्हणजे काय. सर इक्वेशन दिलं, सर इक्वेशनची डावी बाजू आणि उजवी बाजू, मग उजव्या बाजूचं ट्रूथ टेबल काढलं, डाव्या बाजूचं ट्रूथ टेबल काढलं, दोन्ही सेम आले तर ते स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हलंट असतं. पुन्हा बघा, प्रूव्ह दॅट फॉलोइंग आर लॉजिकली इक्विव्हलंट. कसं प्रूव्ह करणार? डाव्या साईडचं फायनल ट्रूथ टेबल काढणार, उजव्या साईडचं ट्रूथ टेबल काढणार, आणि दोन्ही जर सेम आले त्याला म्हणतो आपण लॉजिकली इक्विव्हलंट. पहिलं स्टेटमेंट कोणकोणती आहेत, नंतर ऑब्टेन द ट्रूथ टेबल, नंतर घेतला आपण काय तर बोला प्रूव्ह दॅट इट इज टॉटॉलॉजी किंवा कॉन्ट्रॅडिक्शन किंवा कॉन्टिजन्सी. नंतर आपण प्रूव्ह केलं प्रूव्ह किंवा लॉजिकली इक्विव्हलंट आहे ते सांगा. म्हणजे काय बोला, जर ट्रूथ टेबल सारखी असेल तर लॉजिकली इक्विव्हलंट. आता पुढचा पार्ट ड्युएल. ड्युएल आपण कसा करतो? ऑब्टेन द ड्युएल ऑफ फॉलोइंग. मग तो ड्युएल कसा करतो? सिंपल, अँड असेल तर ऑर करतो किंवा ऑर असेल तर अँड करतो. व्ही असेल त्याला उलटा व्ही करतो, उलटा व्ही असेल त्याला व्ही करतो. पहिला भाग. दुसरा, स्मॉल सी असेल तर आपण स्मॉल टी करतो, सी असेल तर आपण स्मॉल टी करतो. आणि तिसरा, टी असेल कॅपिटल टी असेल तर आपण फॉल्स घेतो, एफ घेतो, किंवा एफ असेल तर फॉल्स घेतो, टी घेतो. पुन्हा बघा, तीन गोष्टी. ड्युएल करताना अँडचा ऑर करतो किंवा ऑरचा अँड करतो पहिलं. दुसरा, सीचा काय करतो आपण टी स्मॉल टी करतो. आणि तिसरं, कॅपिटल एफ म्हणजे फॉल्सचा ट्रू करतो किंवा ट्रूचा फॉल्स करतो. पण याच्यामध्ये निगेशन उलट होत नाही. निगेशन जसं आहे तसं ते राहत, तर उलट निगेशन उलट होत नाही. पुन्हा बघा, ड्युएल म्हणजे काय? अँडचं ऑर होणं, सीचं टी होणं, कॅपिटल एफचं कॅपिटल टी होणं किंवा उलटं होणं, याला म्हणतो ड्युएल. पण ड्युएल म्हणजे निगेशनचं उलटं होत नाही. पुन्हा ड्युएल म्हणजे काय येतं बोला आपण? ड्युएल म्हणजे व्हीचा उलटा व्ही किंवा उलटा व्हीचा व्ही, स्मॉल सीचा टी किंवा स्मॉल टीचा सी, आणि कॅपिटल एफचा कॅपिटल टी किंवा कॅपिटल टीचा करणारा कॅपिटल एफ. पण याच्यामध्ये काय होत नाही? निगेशनचं उलट होत नाही. हा चौथा प्रश्न. पुन्हा बघा, पहिला, चेक वेदर द इक्वेशन आर स्टेटमेंट ऑर नॉट, सेंटेन्स इज स्टेटमेंट ऑर नॉट, झाला आपला भाग. दुसरा, ऑब्टेन द ट्रूथ टेबल ऑफ फॉलोइंग, तेही करता आलं पाहिजे. तिसरं, प्रूव्ह दॅट इट इज टॉटॉलॉजी किंवा कॉन्ट्रॅडिक्शन किंवा कॉन्टिजन्सी, तिसरं सांगता आलं पाहिजे. चौथं, प्रूव्ह दॅट इट इज लॉजिकल इक्विव्हलंट, तेही सांगता आलं पाहिजे. पाचवं, नंतर आपण ऑब्टेन द ड्युएल ऑफ फॉलोइंग. 5 झाले. आता सहावा पाच आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. एक वाक्य दिलेलं आहे, पी कंडिशनल क्यू, पी वन साइड ॲरो क्यू. काय वाक्य दिलं आहे? पी कंडिशनल क्यू, जर पाऊस पडला तर जास्त अन्न मिळेल किंवा जास्त पीक येईल, या टाईपचं. पी कंडिशनल क्यू, याचा कॉन्व्हर्स काढायचा, याचा इनव्हर्स काढायचा आणि याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढायचा. 3, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. मग पी इक्वेशन दिलं, पी कंडिशनल क्यू, कॉन्व्हर्स फक्त उलटा काढायचा, क्यू कंडिशनल पी. पुन्हा बघा,
वाक्य दिलंय कुठलं आपलं, पी कंडिशनल क्यू. कॉन्व्हर्स काय बोला, उलटा. क्यू कंडिशनल पी. इनव्हर्स आहे तसाच फक्त निगेशनमध्ये आहे. काय बोला आपलं, पी कंडिशनल क्यू. मग निगेशनमध्ये काय बोला, निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. वाक्य काय बोला आपलं, पी कंडिशनल क्यू. कॉन्व्हर्स उलटा म्हणजे क्यू कंडिशनल पी. इनव्हर्स तसंच लिहायचं, पी कंडिशनल क्यू पण निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. इनव्हर्स घ्यायचा त्याचा निगेशन घ्यायचं. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे उलटं पण आणि निगेशन पण. होतं वाक्य कुठलं आपलं, पी कंडिशनल क्यू. उलटं का बोला, उलटं होईल. मग निगेशन क्यू कंडिशनल निगेशन क्यू. पुन्हा बघा, कॉन्व्हर्स म्हणजे उलट, इनव्हर्स म्हणजे आहे तेच फक्त निगेशनमध्ये, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे उलट पण आणि निगेशनमध्ये पण. फिर एक बार देखेंगे. देखो वाक्य दिलंय पी कंडिशनल क्यू. कॉन्व्हर्स ऐसा म्हणजे काय बोला, क्यू कंडिशनल पी. इनव्हर्स आहे तसंच फक्त निगेशनमध्ये, निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह उलट पण इनव्हर्स पण. मग काय बोला, उलट काय बोला, निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. झाला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. पुन्हा बघा काय काय झालं बघा. पहिला प्रश्न, स्टेटमेंट आहे का नाही. मग स्टेटमेंट कोणतं असतं, इट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ. प्रश्न विचारलेला, एक्सक्लामेटरी, विनंती, कमांड हे स्टेटमेंट नसतात. दुसरं, ट्रूथ टेबल पहिलं काय बोला, अँड म्हणजे उलट, व्ही म्हणजे दोन्ही ट्रू तर ट्रू, और म्हणजे न सरळ व्ही म्हणजे एक जरी ट्रू तर ट्रू, निगेशन म्हणजे सिम्बॉल असा सिमिलरचा कळतंय म्हणजे उलट, कंडिशन म्हणजे वन साइड एरो म्हणजे काय बोला, पहिल्या ट्रूला दुसरा फॉल्स बाकी सगळे ट्रू. बाय कंडिशनल म्हणजे इफ अँड ओनली दोन्ही साईडला एरो. आणि बाय कंडिशनल ट्रू टेबल काय बोलते बोला, दोन्ही सेम तरच ट्रू, दोन्ही टी असेल तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रूथ्स, बाकी सगळे फॉल्स. नंतर घेतला आपण ऑप्टेन इट इज काय बोला, चेक वेदर इट इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिजन्सी. टॉटॉलॉजी म्हणजे काय, सगळे टी. कॉन्ट्राडिक्शन किंवा फॉलसी म्हणजे काय, सगळे एफ. आणि कॉन्टिजन्सी म्हणजे काय बोला, मिक्स, नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन. आता पुढे आपल्या वाचा आहे ड्युएल. ड्युएल कसा मिळतो, अँडचा ऑर किंवा ऑरचा अँड, स्मॉल सीचा स्मॉल टी किंवा स्मॉल टीचा स्मॉल सी, कॅपिटल एफचा फॉल्सचा काय बोला ट्रू अँड ट्रूचा काय बोला फॉल्स. हे झालं का आपलं ड्युएल. आता घेतलं कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स म्हणजे उलट, इनव्हर्स म्हणजे सरळ पण निगेशनमध्ये, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय बोला उलट पण आणि निगेशनमध्ये पण. मग वाक्य द्या, पी कंडिशनल क्यू. कॉन्व्हर्स काय बोला, क्यू कंडिशनल पी. इनव्हर्स काय बोला, निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह उलट पण आणि इनव्हर्स पण. मग काय बोलतो निगेशनमध्ये पण काय, निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. का पाठ झाला. आता पुढचा पाठ आपल्याला निगेशन बघायचे आहेत. निगेशन, कनेक्टिव्हचं निगेशन, अँडचं निगेशन, नंतर ऑरचं निगेशन, नंतर निगेशनचं निगेशन, नंतर कंडिशनलचं निगेशन, नंतर बाय कंडिशनलचं निगेशन. नीट बघायचं आहे आपल्याला, या सगळ्याचं निगेशन बघायचं आहे. अँडचं निगेशन, पहिलं अँड म्हणजे काय बोला, पी उलटा व्ही आणि क्यू, याचं निगेशन म्हणजे बाहेर निगेशन. कसे बघा कसं बघा, निगेशन कंसामध्ये पी अँड क्यू म्हणजे अँडचं निगेशन. अँडचं निगेशन म्हणजे सगळं उलटच करायचं. पीच्या उलट निगेशन पी, अँडच्या उलट और क्यूच्या उलट निगेशन. मग निगेशन ऑफ अँड काय बोलता येईल बोला, निगेशन ऑफ अँड म्हणजे काय बोला, उलट उलट उलट. आपला अँड म्हणजे काय बोला, पी अँड क्यू, मग उलट करा, निगेशन पी और निगेशन क्यू. बघा अँडचं निगेशन, पीचं निगेशन पी,
अँडचं ऑर आणि क्यूचं निगेशन क्यू. हे झालं अँडचं निगेशन. ऑर म्हणजे काय बोला, सरळ व्ही, म्हणजे पी सरळ व्ही क्यू. मग ऑरचं निगेशन पण उलट उलट उलट. मग पीच्या उलट निगेशन पी, ऑरच्या उलट अँड आणि क्यूच्या उलट निगेशन क्यू. पुन्हा बघा, अँडचं निगेशन म्हणजे उलट उलट उलट, ऑरचं निगेशन म्हणजे पण उलट उलट उलट. उलट कळलं पाहिजे पण काय ते. आता निगेशनचं निगेशन, मग निगेशनला निगेशन जातं उलट, निगेशनचं निगेशन नॉर्मल होतं. पुन्हा बघा, अँडचं निगेशन, ॲपल अँड म्हणजे काय, मध्ये चिन्ह उलटा व्ही, पी अँड क्यू. याचं निगेशन काय बोला, उलट उलट उलट. पीच्या उलट निगेशन पी, अँडच्या उलट ऑर आणि क्यूच्या उलट निगेशन क्यू. आता ऑरचं निगेशन, ऑर म्हणजे पी सरळ व्ही क्यू. याचं निगेशन काय बोला, निगेशन पी अँड निगेशन क्यू. आणि नॉटचं निगेशन किंवा निगेशनचं निगेशन काय बोला, निगेशनला निगेशन जातं. निगेशनचं निगेशन काय बोला, निगेशनला निगेशन जातं. आता कंडिशनलचं निगेशन महत्वाचा पडा, कंडिशनलचं निगेशन. कंडिशन म्हणजे काय बोला, पी कंडिशनल क्यू. कंडिशन म्हणजे काय बोला, पी वन साइड ॲरो क्यू. याचं निगेशन, याचं निगेशन म्हणजे पहिला आणि दुसऱ्याचं निगेशन. मग पहिला कोण, पीच, पी पीच राहतो आणि म्हणजे उलटा व्ही, दुसऱ्याचं निगेशन. कळलं नाही बा तुम्हाला. कंडिशनलचं निगेशन, कंडिशनलचं निगेशन म्हणजे पी कंडिशनल क्यू कंसाच्या बाहेर निगेशन. मग काय निगेशन आहे, पहिला आणि म्हणजे उलटा व्ही, दुसऱ्याचं निगेशन म्हणजे काय बोला, निगेशन क्यू. पहिला आणि दुसऱ्याचं निगेशन म्हणजे काय बोला, पी अँड निगेशन क्यू. पुन्हा बघा, अँडचं निगेशन काय बोला, उलट उलट उलट. उलट कळलं पाहिजे काय ते. ऑरचं निगेशन काय बोला, उलट उलट उलट. निगेशनचं निगेशन जातं. कंडिशनचं काय बोला, पहिला आणि दुसऱ्याचं निगेशन. आता बाय कंडिशन म्हणजे दोन्ही साईड ॲरो. बाय कंडिशन काय बोलते बोला, पहिला आणि दुसऱ्याचं निगेशन किंवा म्हणजे ऑर दुसरा आणि पहिल्याचं निगेशन. पुन्हा बघा, बाय कंडिशनलचं निगेशन, बाय कंडिशनलचं निगेशन पहिला आणि दुसऱ्याचं निगेशन किंवा म्हणजे ऑर. पहिला आणि दुसऱ्याचं निगेशन एका कंसामध्ये, पुढं ऑर आणि दुसऱ्या कंसामध्ये दुसरा आणि पहिल्याचं निगेशन. इथं आपला निगेशनचा भाग संपला. पुन्हा बघा, निगेशन अँडचं निगेशन काय बोला, उलट उलट उलट. पीच्या उलट निगेशन पी, अँडच्या उलट ऑर आणि क्यूच्या उलट निगेशन क्यू. ऑरचं निगेशन उलट उलट उलट. पीचं निगेशन निगेशन पी, ऑरचं अँड आणि क्यूचं निगेशन क्यू. निगेशनचं निगेशन कट ऑफ, कट होतं ते. नंतर कंडिशनलचं निगेशन, कंडिशन म्हणजे वन साइड ॲरो. मग कंडिशनचं निगेशन काय बोला, पहिला आणि म्हणजे उलटा व्ही, पहिला आणि दुसऱ्याचं निगेशन. आणि बाय कंडिशनचं निगेशन, पहिल्या कंसामध्ये पहिला आणि दुसऱ्याचं निगेशन म्हणजे पी आणि दुसऱ्या निगेशन क्यू कंस पूर्ण ऑर दुसरा आणि पहिल्याचं निगेशन. हे झालं करणार आहे कंडिशनलचं. पुन्हा बघ, अँडचं निगेशन उलट उलट उलट, ऑरचं निगेशन उलट उलट उलट, निगेशनचं निगेशन कट आणि कंडिशनचं निगेशन पहिला आणि दुसऱ्याचं निगेशन. आणि बाय कंडिशनचं काय येईल, पहिला आणि दुसऱ्याचं निगेशन किंवा दुसरा आणि पहिल्याचं निगेशन. हा झाला करणारा रूल्स ऑफ निगेशन्स. आता पुढचा भाग, एक युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टन्शियल करणारा एक्झिस्टन्शियल करणारा क्वांटिफायर्स. मग युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे का, युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे उलटा ए, हा उलटा ए असा. मग युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय घेतलं आपण, जर सगळे बरोबर असतील तरच बरोबर,
युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय बोला, उलटा ए. मग उलटा ए म्हणजे काय, सगळे बरोबर तरच बरोबर, सगळे बरोबर तरच बरोबर. आता एक्झिस्टन्शियल करणार आहे क्वांटिफायर, एक्झिस्टन्शियल करणार आहे क्वांटिफायर, याचा अर्थ काय बोला, उलटाई. उलटाई म्हणजे असा आला या साईडचा, उलटाई. उलटाई म्हणजे एक जरी खरा बरोबर, एक जरी बरोबर तरी बरोबर. पुन्हा बघा, दोन क्वांटिफायर आपण घेतलेले आहेत. मग पहिला क्वांटिफायर कुठला घेतला आपण, युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय, उलटाई. मग उलटाई म्हणजे काय, सगळे बरोबर तरच बरोबर. आणि एक्झिस्टन्शियल करणारा क्वांटिफायर म्हणजे काय बोला, उलटाई. उलटाई म्हणजे काय, एक जरी बरोबर तर बरोबर. युनिव्हर्सल म्हणजे उलटा ए, उलटा ए म्हणजे सगळे बरोबर तरच बरोबर. एक्झिस्टन्शियल म्हणजे काय बोला, करणारा क्वांटिफायर म्हणजे करणार आहे उलटा ई. उलटा ई म्हणजे एक जरी बरोबर तरच बरोबर. बघा सुंदर चॅप्टर बघा. पुन्हा फायनल बघा, चॅप्टरचं नाव काय बोला, आपला चॅप्टर गेला मॅथमॅटिकल लॉजिक. पहिला प्रश्न, स्टेटमेंट म्हणजे काय, खरं असेल किंवा खोटं असेल पण दोन्ही नसेल. कोणती स्टेटमेंट असतात, कोणती स्टेटमेंट नसतात. आज्ञा देणं, ऑर्डर देणं, एक्सक्लामेटरी, प्रश्न विचारणं हे स्टेटमेंट नाही. कनेक्टिव्ह कोणती आहेत, अँड, ऑर, नॉट, कंडिशनल, बाय कंडिशन. अँड म्हणजे उलट व्ही, म्हणजे दोन्ही ट्रू तरच ट्रू. ऑर म्हणजे नॉर्मल सरळ व्ही, म्हणजे एक जरी ट्रू तरच ट्रू, एक जरी ट्रू तरी ट्रू. निगेशन म्हणजे काय बोला, उलट. कंडिशन म्हणजे काय बोला, पहिल्या ट्रूला दुसरा फॉल्स, बाकी सगळे ट्रू. बाय कंडिशन म्हणजे काय बोला, दोन्ही साईडला एरो, म्हणजे दोन्ही सेम तरच ट्रू, दोन्ही ट्रू तर ट्रू, दोन्ही फॉल्स तर फॉल्स ट्रू. पण पुन्हा बघा, बाय कंडिशन म्हणजे काय, दोन्ही सेम तर ट्रू, दोन्ही टी, दोन्ही एफ तरी टीच. नंतर यातला आपण टॉटॉलॉजी म्हणजे काय बोला, सगळे टी. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय बोला, सगळे एफ. मिक्स म्हणजे कोण बोला, कॉन्टिजेन्सी. ड्युअल म्हणजे काय, अँडचा ऑर, सीचा टी, एफचा कॅपिटल टी. याच्यानंतर लॉजिकल इक्विव्हलंट म्हणजे काय बोला, दोन्ही जर ट्रूथ टेबल सारखे असतील तर त्याला म्हणतो आपण लॉजिकली इक्विव्हलंट. कॉन्व्हर्स म्हणजे उलट. इनव्हर्स म्हणजे आहे तेच फक्त निगेशन मध्ये. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय बोला, उलट पण आणि निगेशन मध्ये पण. त्याच्यानंतर काय कुठलं घेतलं आपण, निगेशन घेतलं. अँडचं निगेशन काय, उलट उलट उलट. ऑरचं काय, उलट उलट उलट. निगेशनला का निगेशन जातं. कंडिशनचं काय बोला, निगेशन पहिला आणि दुसऱ्याचं निगेशन. बाय कंडिशनचं काय बोला, पहिला आणि दुसऱ्याचं निगेशन, किंवा म्हणजे ऑर दुसरा आणि पहिल्याचं निगेशन. त्याच्यानंतर आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय बोला, ए, पण तो उलट ए म्हणजे काय बोला, सगळे बरोबर तर बरोबर. आणि एक्झिस्टन्शियल करणारा क्वांटिफायर म्हणजे काय बोला, उलट ई, एक जरी बरोबर तर बरोबर. इथं आपला बऱ्यापैकी आपण चॅप्टर कव्हर केलेला आहे बघा. साध्या मेथडने बरोबर चॅप्टर बोलता येतो, अशी बोलण्याची कला अवगत करता आली पाहिजे. आणि ते करा तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला आपण इथे थांबणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल, चांगला वाटला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना सांगा, मुलांना सांगा, मैत्रिणींना सांगा, की जेणेकरून याचा फायदा सगळ्यांना होईल. आपण असे रोज एक एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि हे व्हिडिओ तुम्हाला सकाळी 7 ते 8च्या मध्ये मिळणार आहे. आणि न चुकता तो व्हिडिओ नीट ऐका आणि बरोबर ते नोट डाऊन करा. व्हिडिओ पहिला नीट ऐका, तुमच्या उपयोगाचाच व्हिडिओ आहे. अख्खा चॅप्टर तुम्हाला या 25 ते 30 मिनिटामध्ये मिळतो, पूर्ण रिवाईज करता येतो बघा. असे बरेच सगळे चॅप्टर आपण घेऊन येणार आहोत. एक एक बरोबर सवय करा, बरोबर वाचण्या ऐकण्याची सवय करा, पाठ करण्याची सवय करा. इथं आपण थांबूया, उद्या पुन्हा भेटू.
एक नवीन टॉपिक घेऊन पुन्हा आपण भेटूया. थांबतो इथे.